श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना मांडलेल्या काही मुद्द्यांचं तसंच जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं निर्माण केलेल्या परिस्थितीविषयी केलेलं विवेचन. श्रोते हो, आपल्या सर्वांना माहीत आहेच, राज्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला पुन्हा कठोर पावलं उचलावी लागली आहेत. आत्ता कुठे सर्व काही सुरळीत होत आहे असं वाटत असतानाच या जिल्ह्यांमध्ये शाळा महाविद्यालयं बंद करावी लागली आहेत. पुण्यातही रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर सर्वच व्यवहार सुरू झाले. मंगल कार्यालयं, बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या. त्याचा परिणाम म्हणजे रुग्णसंख्येत वाढ झाली. प्रशासनानं थोडीशी दिलेली ढिलाई आता सर्वांच्या चिंतेचा विषय बनली आहे. ही सगळी परिस्थिती आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे घेऊन जाणार की काय असं वाटू लागण्याइतकी धास्तीही निर्माण झालीच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. आपण कुठे चुकतो आहोत, कमी पडतो आहोत आणि त्यामुळे कोरोनाविषयीची परिस्थिती कशी बिघडत आहे याविषयी त्यांनी काल काय सांगितलं ते आता ऐकूया. गेल्या काळामध्ये असं काही नाही की आपण सगळेच एकूण काही ठप्प करून ठेवलं होतं. ती परिस्थिती काही जणांनी अनुभव घेतला असेल, फार वाईट होती. टीव्ही लावला की एकूण पुन्हा एकदा कोरोनाचं किती संकट वाढतंय हेच आपल्या समोर यायचं. म्हणजे घाम फोडणारे ते दिवस होते. बेड्स मिळत नाही, अँब्युलन्स मिळत नाही, औषधांचा तुटवडा आहे, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, मग काही जणांच्या तक्रारी सुरू व्हायच्या आणि त्यावेळेला त्या खऱ्या होत्या. हे तर सोडा, औषधं सोडा, आपल्याकडे टेस्टिंग लॅब सुद्धा नव्हत्या. तेव्हाचं जे चित्र होतं हे असं होतं आणि नंतर आपण एका धीराने ही लढाई महाराष्ट्र पुढे नेला. पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये कोरोना डोकं वर काढतोय आणि हे डोकं वर काढताना अजूनही लाट आपल्या राज्यात आले की नाही हे येत्या 8-15 दिवसात कळेल. पण मधल्या काळामध्ये आपण थोडेसे शिथिल झालो. तुम्ही काय, थोडासा मी सुद्धा. सगळीकडे आपण फिरायला लागलो. लग्न समारंभ अजूनही त्याच्यावरती नाही म्हटलं तरी उपस्थितांच्या संख्येवरती बंधन आहे. अगदी मुंबईमध्ये असेल, प्रमुख शहरांमध्ये सुद्धा असेल, रेस्टॉरंटमध्ये आपण वेळा वाढून दिल्या, हॉटेल्समध्ये वेळा वाढून दिल्या, दुकानांच्या वेळा वाढून दिल्या. वेळा का वाढून दिल्या? तर गर्दी होऊ नये. लोकल्स सर्वसामान्यांसाठी कधी सुरू करणार? सुरू करून दिली. काही जणांना बाकीचं सगळं सोडा, आमची मंदिरं कधी उघडणार? मंदिरं उघडी करून दिली. पण हे सगळं उघडं करून दिल्यानंतर आपल्याकडनं अपेक्षा एक होती आणि आज सुद्धा आहे की जी शिस्त कोरोनाने आपल्याला लावलेली आहे त्या शिस्तीचं पालन हे करणं हे गरजेचं आहे. पण झालं काय की हळूवार सगळं आपल्याला वाटलं आता कोरोना गेला, अरे गया रे उसमें क्या है, अभी क्या है देखो, मैं तो मास्क नहीं पहन रहा हूं, तू पागल है क्या मास्क पहन रहा है? आता पागल पण लक्षात यायला लागलं. पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा साधारणतः असंच झालं होतं. अगदी सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं होतं कोरोनाचं कसं असतं, लाट येते पुन्हा खाली जाते, पुन्हा येते पुन्हा खाली जाते. ती जेव्हा खाली येते तेव्हाच तिला थांबवायचं असतं. पण पाश्चिमात्य देशात सुद्धा आपण जी थोडीशी एक शिथिलता अनुभवली किंवा शिथिलता आपल्या आयुष्यात आणली तीच तशी तिकडे आणली आणि आता तिथे गेले 1-1.5 महिना अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. अगदी इस्रायलमध्ये आहे, ब्राझीलमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, कुवेतमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, न्यूझीलंडमध्ये आहे, ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनने तर मला असं वाटतं साधारणतः गेल्या डिसेंबरच्या शेवटाला जो लॉकडाऊन जाहीर केला तो कदाचित आज मी तुमच्याशी बोलताना तिथले पंतप्रधान तिथल्या लॉकडाऊन बद्दलचं पुढचं पाऊल काय असेल हे आता तिकडे सांगतील किंवा सांगणार असतील. म्हणजेच काय की कोणी किती काही म्हणू, लॉकडाऊन हा त्याच्यावरचा इलाज असेल किंवा नसेल, पण संसर्गाची साखळी तोडायची तर संपर्क थांबवणं हाच त्याच्यावरचा एक माहीत झालेला मोठा उपाय. या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, पण आपल्याला आवडत नाहीत म्हणून कोरोना काही सूट देत नाहीये. आपल्याला या गोष्टी पाळाव्याच लागणार आहेत. वॅक्सिन बद्दल मी आपल्याला सांगितलं, त्याच पद्धतीने आता थोडंसं एक बंधन आपल्या सर्वांना पुन्हा आणण्याची गरज आहे. लॉकडाऊन करायचं का? हाच तर आजचा मोठा विषय आहे. याचं कारण असं की सगळ्या गोष्टी आपल्याला सुरू पाहिजेत, पण त्या सुरू करताना आपल्याकडे काही शिस्तीची गरज आहे. 15 दिवसापूर्वी काय परिस्थिती होती? कोरोना गया, कुछ नहीं है अभी. कारण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये साधारणतः 2,000 ते 2,500 रुग्ण हे तेव्हा सापडत होते. म्हणजे खरंच एक चांगलं वातावरण होतं. आणि हे वातावरण, ही परिस्थिती ही अशीच नव्हती आली. काही जणांना असं वाटत असेल हे असंच झालं, असंच नाही. हे सगळं तुमचं एक कर्तृत्व होतं आणि आपल्या तमाम कोविड योद्ध्यांची अविरत मेहनत. त्यांच्या मेहनतीवरती आपल्याकडनं पाणी टाकलं जातं कामा नये. म्हणजे 2-1 हजारापर्यंत आपण जे खाली गेलो होतो त्याच्यात आता तेवढीच भर पडायला लागलेली आहे. हे फार विचित्र आहे. अमरावतीमध्ये तर जेव्हा आपण तेव्हा पीक वरती होतो, सर्वोच्च एका त्या बिंदूवरती होतो, तिथपासून आज सुरुवात झाली आहे. म्हणजे आज साधारणतः अमरावतीमध्ये 1000च्या आसपास रुग्ण सापडलेले असतील. म्हणजे एवढं अगदी सर्वोच्च जेव्हा पीक गाठलं होतं
तेव्हाही नसेल, त्याच्या जवळपास किंवा त्याच्याहून थोडंसं किंचित कमी अधिक प्रमाणात आज रुग्ण सापडायला लागलेले आहेत. ही परिस्थिती वाईट आहे. मग याची सुरुवातच जर का त्यावेळेच्या पीक पासून होणार असेल आणि आज आपण दिरंगाई केली, गलथानपणा केला, तर यावेळेचं ते शिखर किती असू शकेल याची मला चिंता आहे. म्हणजे ही परिस्थिती जर का आपण पाहिली तर दुसरी लाट आले का, दुसरी लाट ही दरवाजावरती धडका मारते, जरूर मारते. आत आले की नाही हे त्या 8-15 दिवसामध्ये कळेल. श्रोते हो, कोरोनाच्या वाढत्या आकड्यांनी पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण केलं असलं तरी त्याचं उत्तर काय असेल हे आपल्या हातात आहे. असंच मुख्यमंत्र्यांनी काल सुचवलं. कोरोना प्रतिबंधक नियम पाळताना ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव करून देताना त्यांनी मी जबाबदार या मोहिमेचीही घोषणा केली. त्यांनी आपल्या संवादात वारंवार कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीची आठवणही करून दिली. ऐकूया ते काय म्हणाले. मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून एक विनंती करतोय की पुन्हा एकदा काही प्रमाणामध्ये बंधनं आपल्याला पाळावी लागणार आहेत. काही ठिकाणी बंधनं हे आपण घालतो आहोत. मी सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतो आहे की आता कृपा करून आपल्यापासून आपण सुरुवात करूया. एक तर हे शासकीय कार्यक्रम पुन्हा एकदा मी आपल्या ह्या झूमच्या पद्धतीने सुरू करायला सगळ्यांना सांगतो आहे. त्याचप्रमाणे अगदी उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलनं म्हटल्यानंतर तशी आंदोलनं आहे पण गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या काही यात्रा याला पुन्हा एकदा राज्यात काही दिवसांसाठी आपण बंदी करत आहोत. कृपा करून सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावं. या युद्धामध्ये आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजे, कारण ते जर का आपण एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल. आणि ही सूचना मी नाही, कोरोना आपल्याला देतोय. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली तेव्हा आपण सगळेजण घरात होतात. घराघरामध्ये आपले आरोग्य कर्मचारी, इतर सगळे यंत्रणेचे कर्मचारी येऊन आपली विचारपूस करत होते. पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली तर अवघड आहे. याचं कारण तेव्हा आपण घरामध्ये होतात, आता सगळे घराबाहेर आहेत. मग ह्या यंत्रणेवरती किती ताण टाकायचा. आपण सगळीच माणसं आहोत, सगळ्यांनाच आयुष्य हे पाहिजे आहे. आणि मला असं वाटतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली आणि यशस्वी केली तशी एक नवीन मोहीम आपण राबवली पाहिजे. ती म्हणजे मी जबाबदार. होय, मीच जबाबदार. हे प्रत्येकाने सांगायचे मी जबाबदार आहे. मी जबाबदार म्हणजे काय की ही जी काही आपली बंधनं आहेत की मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच, हात धुणार, ते सॅनिटायझर आपण विसरलो. पूर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये एक छोटी सॅनिटायझरची बाटली होती. हात लगेच आपण धुत होतो आणि अंतर ठेवणार. 24 तास असतातच. या 24 तासाचा उपयोग जर का आपण नीट केला, वेळेची विभागणी केली, काही जणांनी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केलं आणि वर्क फ्रॉम होम मध्ये सुद्धा आपण तुकड्या केल्या की आज या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ती वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती ऑफिसमध्ये यायला लागेल ही वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती येईल ही वर्क फ्रॉम होम करेल. तर कारण नसताना जी गर्दी होते ती गर्दी मग ट्रेनमध्ये असेल, बसमध्ये असेल, कार्यालयामध्ये असेल, इतर वेळेला खाण्यापिण्याच्या ठिकाणी असेल, ही आपण नियंत्रित ठेवू शकतो. वर्क फ्रॉम होम आहे, ऑफिसच्या वेळा विभागणी करा आणि त्याच बरोबरीने या 3 गोष्टी आहेत त्या पाळा. ही नवीन मोहीम आहे मी जबाबदार. आणि मला खात्री आहे की ही मी जबाबदार ही मोहीम आपण सगळेजण जसं आजपर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आलात तशीच ही मोहीम सुद्धा आपण आजपासून राबवाल ही मला आशा आहे, अपेक्षा आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आणि आपल्यालाही माहिती आहे आपण घरातल्या घरात हो नाही असं बोलला असाल. माझं आपल्याला ऐकू येते, आपलं मला ऐकू येत नाहीये. आणि या प्रश्नाचं उत्तर मी पुढचे 8 दिवस आपल्याकडनं घेणार आहे. कसं घेणार? येऊन तुम्हाला भेटणार का? नाही, मी बघणार. ज्यांना लॉकडाऊन नको आहे ती लोक ह्या सूचना ज्या आहेत मास्क वापरणं, हात धुणं आणि अंतर ठेवणं हे पाळतील. आणि ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते विना मास्कचे फिरतील. बघूया किती जणांना लॉकडाऊन हवा आहे आणि किती जणांना लॉकडाऊन नकोय. श्रोते हो, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा त्रास जगात इतरही देशांना होत आहे. युरोपियन देशांमध्ये, अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदम कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. या सर्व ठिकाणी आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू केल्या आहेत. तसंच फॉल्स निगेटिव्ह रेट म्हणजेच चाचणी केल्यानंतर त्याचा अचूक अहवाल येत नाही अशा प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार नाहीत यावर भर दिला जात आहे. याविषयी आरोग्यविषयक अभ्यास करणारे पत्रकार चैतन्य देशपांडे विवेचन करतील. गेल्या वर्षभरापासून जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला आहे आणि लॉकडाऊन सारखा जो पर्याय आहे त्याचा सातत्याने अवलंब करावा लागत आहे. दुसरी लाट म्हणजे सेकंड वेव्ह ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असल्याचं इतर देशातले जे आपण दुसरी लाटीचे आकडे जर बघितले तर त्यावरून स्पष्ट होईल. आजपर्यंत जगातल्या एकूण 46 देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अभ्यास केला गेला आहे. या अभ्यासानुसार मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची आकडेवारी जी आहे ती दुसऱ्या
दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत खूप जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे. या 46 देशांचा अभ्यास ज्या युनिव्हर्सिटीने केला त्यामध्ये असं दिसून आलं की या देशांमध्ये मार्च ते मे 2020 या दरम्यान काही 2,20,000 लोकांचे मृत्यू झाले होते. मात्र जेव्हा दुसरी लाट आली ऑक्टोबर ते डिसेंबर ही लाट, यामध्ये 6,20,000 लोक मृत्युमुखी पडले. म्हणजे जवळपास मृताच्या आकडेवारी 4 लाखांनी वाढ झाली आहे. आता यावर उपाय काय? तर अगदी मोठ्या मोठ्या देशांनी सुद्धा लॉकडाऊन याशिवाय दुसरा कुठलाही उपाय यावर त्यांना दिसून आलेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम ह्या युरोपियन कंट्रीजमध्ये, युरोपियन देशामध्ये दिसून आला. ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलँड, स्पेन आणि स्वीडन यामध्ये कोरोनाच्या लाटेने हाहाकार माजवला आहे. ऑक्टोबर आणि डिसेंबर मध्ये जी आलेली दुसरी लाट आहे त्यात अमेरिकेतही लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेची एक आकडेवारी म्हणून अभ्यासाची झाल्यास मार्च ते ऑक्टोबर या दरम्यान कोरोनाचे एकूण 1 कोटी रुग्ण जवळपास तिथे सापडले होते. पण त्यानंतर जेव्हा दुसरी लाट आली नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये, केवळ या 3 महिन्यामध्ये ही संख्या 2 कोटी वरती पोहोचली. म्हणजे पूर्ण पहिल्या लाटेदरम्यान जितके लोक आले तितके दुसऱ्या लाटेच्या अगदी सुरुवातीला. याच पद्धतीची आकडेवारी फ्रान्स, इटली आणि स्पेन मध्ये सुद्धा दिसून येईल. यात सगळ्यात भीतीदायक गोष्ट जी आहे दुसऱ्या लाटेची, जी ब्रिटन आणि आफ्रिकी देशांमध्ये आढळून आली की यामध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणजे नवीन स्ट्रेन आढळून आला. हा अधिक संसर्गजन्य आहे. आपल्याकडे नवीन स्ट्रेनचे आता काही पुरावे सापडले आहेत आणि त्यावरूनच दुसरी लाट आपल्याकडे येईल असा अंदाज बांधला जात आहे. नवा स्ट्रेन जो आहे तो सर्वाधिक नुकसानकारक असल्याचं या देशांमध्ये सांगण्यात येत आहे. इस्रायलची गोष्ट करायची झाल्यास इस्रायलमध्ये कोरोनाने दुसऱ्या लाटेने कहर केलेला आहे. पहिला मृत्यूदर जो आहे तो 1 लाखामागे 8 लोकांचा असा मृत्यू होता मार्च ते मे दरम्यान आणि आता तो वाढून 12-13 पर्यंत पोहोचलेला आहे. याआधी अशी जी संसर्गजन्य आजार आले त्यातला एक स्पॅनिश फ्लू होता. त्यातल्याही दुसऱ्या लाटेने म्हणजे स्पॅनिश फ्लूची जी दुसरी लाट आली होती त्यामध्ये जवळपास 50 कोटी नागरिक बाधित झाले आणि त्यातील 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे असं मानलं जातं की कुठल्याही महामारीची दुसरी लाट ही अत्यंत भयंकर असते आणि ती रोखून धरण्यासाठी आपण सगळे काही प्रयत्न केले पाहिजे. आपल्या भारतामध्ये अजून दुसरी लाट आल्याचं जाहीर करण्यात आलेलं नाही किंवा कन्फर्म झालेलं नाही, पण तरी सुद्धा सध्याची जी आकडेवारी दिसते आहे महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये, त्यामुळे शक्यता आहे की दुसरी लाट येऊ शकते. त्यामुळे आपण आताच सावधान व्हायला हवं, अन्यथा परिस्थिती आपल्या हाताबाहेरही जाऊ शकते. श्रोते हो, सर्वांना लस जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत आपण सर्वांनी स्वतःचा बचाव करायचा आहे. यासाठी गर्दीत जाणं शक्यतो टाळलं पाहिजे. बाहेर जाताना मास्क वापरला पाहिजे, हात वारंवार धुतले पाहिजेत आणि सामाजिक अंतराचे नियमही पाळले पाहिजेत. याबरोबरच आजचा कोरोना वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि श्वेता सोपारकर आणि निवेदन शिबानी जोशी.